वळ्यात पुढील बातमीकडे. सांगली येथील म्हैसाळ योजनेचे कार्यालय कवठेमंकाळ येथे स्थलांतरित करण्याला सभेत जोरदार विरोध करण्यात आला. कार्यालय हलवू नये या मागणीबरोबर नवीन सभागृहाला माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचे नाव द्यावे या दोन्ही विषयाच्या ठरावाची मागणी महिला सदस्यांनी सभागृहात केली. मात्र आचारसंहितेमुळे दोन्ही ठराव पुढील सभेत चर्चेला घ्यावेत अशी भूमिका प्रशासनाने घेतली. मिरज पंचायत समितीची मासिक सभा सभापती तन्वी कमलेकर, उपसभापती ललिता शेजूळ, गटविकास अधिकारी ज्ञानदेव मडके यांच्या उपस्थितीत पार पडली. सभेच्या सुरुवातीला मागील सभेच्या चुकीच्या इतिवृत्ताबद्दल चुकीचे सूचक अनुमोदकांची नावे सदस्य उपस्थित असताना नावे वगळणे यासाठी सदस्य जयश्री घोरपडे, स्नेहलता पाटील, विनायक जाधव यांनी धारेवर धरले. नवीन इमारतीतील सभागृहाला माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचे नाव देण्याची मागणी संयोगिता कोळी यांनी केली. त्याचबरोबर मिरज तालुक्यातील 30,000 हेक्टर जमीन म्हैसाळ योजनेच्या कार्यक्षेत्रात येते. सांगलीतील कार्यालय शेतकऱ्यांच्या सोयीचे असताना ते केवळ योजनेच्या कार्यक्षेत्रात 14,000 हेक्टर जमीन येत असलेल्या कवठेमंकाळमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय अन्यायकारक आहे. कार्यालय कवठेमंकाळला हलवू नये या ठरावाची मागणी जयश्री पाटील यांनी लावून धरली. गटविकास अधिकारी मडके यांनी आचारसंहितेमुळे ठराव घेण्यात अडचण आहे, पुढील सभेत यावर निर्णय घेण्याची भूमिका स्पष्ट केली. सदस्य राजेंद्र माळी, संयोगिता कोळी, रिदा मुजावर, विनोद गायकवाड, विनायक जाधव, जयश्री पाटील, विष्णू पाटील, बाळासाहेब पाटील यांनी मिरज एसटी आगाराच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त करीत एसटीच्या मागणीनुसार फेऱ्या वाढवण्याची मागणी केली. रस्त्याचे अपूर्ण व निकृष्ट दर्जाच्या कामाबद्दल गायत्री घोरपडे, राजू माळी, रिदा मुजावर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागावर निशाणा साधला. गेल्या 6 महिन्यापासून रखडलेल्या म्हैसाळ नरबाड रस्त्याचे काम कधी पूर्ण करणार असा जाब गायत्री घोरपडे यांनी अधिकाऱ्यांना विचारला. सभेत कृषी, वीज मंडळासह इतर विभागांचा आढावा घेण्यात आला. हरिपूर ते सांगली या 17 कोटी खर्चाच्या रस्त्याचे काम निकृष्ट झाले आहे. या कामाची चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल असा इशारा शोभा मोहिते यांनी सभागृहात दिला. अधिकाऱ्यांनी चौकशीचे आश्वासन दिले. मिरजेहून येणाऱ्या, कर्नाटकमधून येणाऱ्या आणि तासगाव मार्गे येणाऱ्या त्या कॉर्नरला पण अपघात जास्त होतात. आणि कसं आहे, ते एकही स्पीड ब्रेकर नाही आहे ते तिन्ही रस्त्यांना, आणि त्यामुळे कमी अपघात जात असल्यामुळे त्या तिन्ही बाजूला स्पीड ब्रेकर करतात. मॅडम कसं आहे, एक मिरजेकडून जो जातो म्हैसाळगड तो रोड रोलर असेल तर काम करून देतो. नाही आता आरमधील मल्लेवाडी रोड ते कळमा मंदिर हे काम चालू बरोबर आहे, परंतु अजून काही कॉन्ट्रॅक्टर, जुने कॉन्ट्रॅक्टर आहेत की ते रोड रोलर वापरतात. आता अत्याधुनिक काळात ते रोलर, त्या रोलरनं काम करून कॉम्पॅक्शन क्लिअर कट होणार नाही, बरोबर आहे. परत आरगमधील आरग खंडोबा रोड रुकणारं कॉन्ट्रॅक्टर आहे, त्या साईडपट्टी 2 वर्ष झालं आता अजून साईडपट्टी भरलेली नाही त्या रोडची, आणि आरग कॉलनीमध्ये त्या रोडची साईडपट्टी भरलेली आहे. म्हणजे तुमची स्थळ पाणी होत्या की नाही होत्या काय ते बघा, कॉन्ट्रॅक्टरच्या जीवावर तुम्ही बसता येतं ऑफिसमध्ये. आता तसं नाही आहे. एक लेअर किती इंचाचा किंवा किती फुटाचा असायला पाहिजे रोलिंग करायला? मुरमाचं 8 ते 10 इंच. मुरमाचा 8 ते 10 इंच बघा, 8 इंचावर पडतोय मुरुम, 10 इंचावर पडतोय, 1 फुटावरती पडतो. आणि मग तुम्ही साईड पट्टीला मुरुम टाकल्यानंतर रोलिंग होते, थंड होते, हे तुम्ही बघत नाही साईडवर येऊन. तुम्ही बघत नाही साहेब, बघत असला तर मी तुम्हाला पुरावे सहित दाखवतो. असं म्हटलं स्पेसिफिक काम असेल तर सांगा. मी पहिला सांगतो सगळ्या डिपार्टमेंटला, आम्ही सांगायचं काम नाही. ठीक आहे, आम्ही जबाबदारी तुमची आहे, तुम्ही ते काम करताय. सदस्य कुणीही सांगायची गरज नाही की हे काम निकृष्ट दर्जाचं व्हावं. मी प्रत्येक डिपार्टमेंटही लक्ष द्यावं असं माझं पण रस्त्याचं कामाचं आपण मागच्या मिटिंगला मांडलं होतं, तर त्याच्यात गेल्या महिन्यापासून तुम्ही काय कार्यवाही केली त्याची? कॉन्ट्रॅक्टरवर दंडाची कारवाई काय केलंय, म्हणजे दंडात्मक कारवाई म्हणजे काय केलंय तुम्ही नेमकं? कोणती कारवाई केलाय त्याची? दंड लावले आर्थिक किती? मी आपल्याला पत्र देतो मॅडम. पण खरं मला सांगा, हे काम 26 महिन्यापासून थांबले, बरोबर आहे? तुम्ही दरवेळी फक्त दंडात्मक कारवाई करतो, दंडात्मक कारवाई, खरं ते काही काम करायचं पाहिजे. तुम्ही असं दंड किती वाढवणार आहे? नाही करतो. आता उगाचच त्यांना पोसायचं सांगा बरं, काम व्हायला पाहिजे का नको? काम व्हायला. मग
तुम्ही असं काय केलंय की त्यांनी पत्र वगैरे केलंय किंवा काय नोटीस पाठवलं काय तुम्ही सांगा ते स्पष्ट करा. आम्ही मॅडम दंडात्मक कारवाईचा प्रस्ताव दिलेला आहे त्या कॉन्ट्रॅक्टर विरोधात. बरं. आपल्याला प्रस्तावाची प्रती देतो.